नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण संकलित मूल्यमापन सत्र 2 विषय इंग्रजी इयत्ता 9वी पॅट प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 100 गुणांसाठी आहे. यामध्ये इंटरनल म्हणजेच ओरलसाठी 20 मार्क्स आहेत आणि रिटर्न टेस्ट म्हणजेच लेखी परीक्षेसाठी 80 गुण आहेत. यामध्ये क्वेश्चन नंबर 1 पासून 4 पर्यंत ओरलसाठी क्वेश्चन्स आहेत आणि क्वेश्चन नंबर 5 पासून 17 पर्यंत रिटर्नसाठी क्वेश्चन्स आहेत. ओरलचे क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि इंटरनल इव्हॅल्युएशन क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4. आता रिटर्नची क्वेश्चन पहा. डू ॲज डायरेक्टेड एनी 6 मार्क्स. प्रिपेअर अ वर्ड चेन ऑफ नाऊन बिगिनिंग. नाऊनची वर्ड चेन तयार करायची आहे. बॉय, yak, kite, lion, necklace, eraser. B. Write the past form of the following verbs. Write, wrote, look, looked, copy, copied, take, took. C. Questions. Make anagrams of the following words any two. 2 marks. State, taste, things, night. ॲनाग्राम्स म्हणजे दिलेल्या शब्दातील अक्षरांचा वापर करून नवीन अर्थाचा योग्य तो शब्द तयार करायचा आहे. इथे आपण स्टेटचं टेस्ट तयार केलेलं आहे, थिंगचं नाईट, टेनचं नेट आणि टोनचं नोट. डी क्वेश्चन. कम्प्लीट द टेबल ऑफ डिग्री वर्ड्स एनी टू. 2 मार्क्स. पॉझिटिव्ह डिग्री, कम्पॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री. टेबल पूर्ण करून दिलेलं आहे, व्यवस्थित पहा. टॉल, टॉलर, टॉलेस्ट. गुड, बेटर, बेस्ट. कोल्ड, कोल्डर, कोल्डेस्ट. यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढे पॅसेज दिलेला आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. दिलेल्या पॅसेजचं व्यवस्थित वाचन करा आणि त्या पुढील प्रश्नांची उत्तरे सोडवून दिलेली आहेत ती व्यवस्थित पहा. क्वेश्चन पहा. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट are true or false. 2 marks. Soldiers were sent in all direction to capture Androclus. True. In those days, people who were guilty of serious crimes were put to death. False. B question. Complete the following way based on the extract. 2 marks. Action of the soldiers took him in prison. Lion was caged. C questions. राईट द अपोजिट्स फॉर द फॉलोइंग वर्ड्स. विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. लो, हाय, स्ट्रॉंग, वीक, बाउंड, रिलीज्ड, विलेज, सिटी. पुढचा प्रश्न पहा. डू ॲज डायरेक्टेड. सिलेक्ट अ प्रॉपर क्वेश्चन टॅग अँड राईट द सेंटेन्स. ही फेल्ट वीक अँड डिसमेड. डिडंट ही येणार आहे. द सोल्जर टूक हिम बॅक टू द सिटी. आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स. स्टेटमेंट किंवा सिम्पल पास्ट टेन्स. क्वेश्चन नंबर 5. रीड द फॉलोइंग पोएम केअरफुली अँड कम्प्लीट द सेंटेन्स गिवन बिलो. दिलेल्या कवितेचं वाचन करायचं आहे आणि पुढील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पोएम पहा. फिलिंग द ब्लँक्स बाय चूजिंग ॲप्रोप्रिएट वर्ड्स फ्रॉम द पोएम. 2 फिलिंग द ब्लँक्स कवितेतून उत्तरे शोधून लिहायची आहेत. ॲक्टिव्हिटी 2 पहा. कम्प्लीट द फॉलोइंग वेब. थिंग्स विच लुक सिल्वर इन मूनलाईट. पुस्तकातील ही कविता आहे. पुस्तकातून यांची उत्तरे व्यवस्थित लिहा. ॲक्टिव्हिटी 3. राईट द रायमिंग पेअर्स फ्रॉम द पोएम एनी टू. 1 मार्क्स. रायमिंग वर्ड्स सोपे आहेत. लॉग, डॉग, स्ट्रीम, ग्लीम. कोणतेही 2 लिहा. बी. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. 5 मार्क्स. रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट ॲन ॲप्रिसिएशन ऑफ द विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन बिलो. व्हॉट इज सक्सेस. अतिशय पोएम सोपी आहे. पुस्तकातीलच ही पोएम आहे. ॲप्रिसिएशन लिहिण्यासाठी कवितेचं टायटल, पोएट नेम, टायटल लक्षात ठेवा. व्हॉट इज सक्सेस. पुढे यावर प्रश्न आहेत.
कवितेचं वाचन करा. यानंतर पुढील कवितेवरील प्रश्न पाहू. द टायटल ऑफ द पोएम इज. व्हॉट इज सक्सेस? द पोएम इज कंपोज्ड बाय. व्हिडिओ स्टॉप करून सर्व प्रश्न पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 6. लुक ॲट द फॉलोइंग पिक्चर केअरफुली अँड राईट अ पॅराग्राफ ऑन इम्पॉर्टन्स ट्रॅफिक रूल्स. महत्त्वाचे ट्रॅफिक रूल्स यावर पॅसेज तयार करायचा आहे. दिलेल्या जे वर्ड्स आहेत त्यांचा वापर करून पॅसेज आपण पूर्ण करूया. इथे उत्तर लिहून दिलेलं आहे. मेंटेन अ सेफ डिस्टन्स बिटवीन कार्स. यूज पेडेस्ट्रियन क्रॉसिंग. वॉच बोथ वेज बिफोर क्रॉसिंग द स्ट्रीट. वेअर हेल्मेट. क्वेश्चन नंबर 7. इमॅजिन यू वेअर ॲट द रिव्हर साईड पिकनिक and slipped and fell into the river. Who playing games? Write in about 80 to 100 words how your classmates save you. 6 marks. आन्सर लिहून दिलेला आहे. व्यवस्थित रीडिंग करा. पुढचा प्रश्न लेटर रायटिंग. इमॅजिन यू हॅव रीड इन द न्यूज अबाउट हाऊ ग्रेस डार्लिंग्स करेज सेव्ह सम शिप रिक्ड पीपल. राईट अ लेटर ऑफ कॉंग्रॅच्युलेशन टू हर अँड हर फॅमिली. दिलेल्या पॉईंटचा वापर करून पत्र पूर्ण करायचं आहे. पत्र लिहून दिलेलं आहे. व्यवस्थित पहा. यानंतर पुढील प्रश्न इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. रीड द फॉलोइंग टेबल ऑफ सीझन इन इंडिया अँड डेव्हलप अ पॅराग्राफ विथ द हेल्प ऑफ गिव्हन पॉईंट्स. गिव्ह सुटेबल टायटल. टाईम ऑफ द इयर. सीझन. इंग्लिश नेम. दिलेल्या पॉईंटचा वापर करून आपल्याला एक पॅराग्राफ तयार करायचा आहे. 6 गुणांसाठी कमीत कमी 6 वाक्ये तरी लिहिणे अपेक्षित आहे. पुढे या प्रश्नाचं उत्तर लिहून दिलेलं आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. इयत्ता 9वी पॅट चाचणी 2 ही एक नमुना प्रश्नपत्रिका आहे इंग्रजी विषयाची. याच पॅटर्ननुसार येणारा पेपर असेल, त्यामुळे ह्या पेपरचा सराव करा. नक्की तुम्हाला पेपर सोपा जाईल. आता उत्तर पहा. Question number 10. Translate the following sentence into your mother tongue. Obey your parents and teachers. आपल्या पालकांची आणि शिक्षकांची आज्ञा पाळा. I will complete my homework. मी माझा गृहपाठ पूर्ण करीन. Trees provide shelter for animals. झाडे प्राण्यांना निवारा देतात. You should always speak truth. तुम्ही नेहमी खरे बोलले पाहिजे. Action speaks louder than words. कृती शब्दांपेक्षा मोठ्याने बोलते. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील.